व्हिक्टोरिया राणीचा मुलगा ड्यूक ऑफ कनॉट हा फौजेमध्ये तेव्हा भारतात मोठा अधिकारी होता. त्या ड्यूक ऑफ कनॉटला पुण्यामध्ये हरिरावजी चिपळूणकर यांच्या वाड्यावर मेजवानीसाठी आमंत्रण दिलं. ड्यूक ऑफ कनॉट जेवणासाठी मेजवानीसाठी पुण्यात आले. त्याच मेजवानीला हरिरावजी चिपळूणकर यांनी महात्मा फुले यांनाही आमंत्रण दिलं होतं. आपल्याला माहिती आहे, आता आपण पाहतो की आपले काही सदस्य, खासदार, आमदार विधानसभेत किंवा लोकसभेत जाताना काही वेश परिधान करून जातात आणि लक्ष वेधून घेतात, हे आपण पाहतो. 100 वर्षापूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ड्यूक ऑफ कनॉट यांच्यासाठी असणाऱ्या त्या मेजवानीला चिपळूणकर यांच्या घरी निघाले. चिपळूणकर यांच्या घरी जाताना या देशातल्या शेतकऱ्यांची व्यथा वेदना इंग्रज अधिकाऱ्याला आणि व्हिक्टोरिया राणीच्या मुलाला कळावी यासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा वेश परिधान केला. नव्हे तर त्यापेक्षा जास्त शेतकऱ्याचं दुःख दारिद्र्य कळावं म्हणून फाटकं धोतर घातलं, कमरेला दावं बांधलं, अंगावरचा सदरा होता तो फाटका घातला, कमरेला विळा खोवला आणि हातामध्ये शेतकऱ्याचा आसूड घेऊन महात्मा फुले त्या मेजवानीला त्या ठिकाणी पोहोचले. पहारेकऱ्याने त्यांना अडवलं. पहारेकऱ्यांना वाटलं की हा कोण शेतकरी आणि इतका हा गरीब, याला कशाला या मेजवानीला सोडायचंय. आणि मग तिथे पहारेकरी आणि महात्मा फुले यांचा संवाद होत होता, वाद होत होता. आणि हे चाललेलं असताना चिपळूणकरांना आता वार्ता कळली की बाहेर कोणतरी आलंय आणि ते खूप गरीब दिसतंय, शेतकरी आहे, त्याला आत सोडायचं की नाही. चिपळूणकर बाहेर आले आणि महात्मा फुलेंना पाहिलं. त्यांना सगळी गोष्ट लक्षात आली. त्यांनी त्या पहारेकऱ्याला बाजूला सारलं आणि महात्मा फुलेंना ते आतमध्ये घेऊन गेले. महात्मा फुलेंचं वलय काय होतं हे लक्षात घ्या. चिपळूणकरांनी आत घेऊन गेलेल्या त्या वेशातल्या महात्मा फुले यांना त्या ड्यूक ऑफ कनॉट यांच्या शेजारच्या खुर्चीवर मेजवानीसाठी बसवलं. ड्यूक ऑफ कनॉटला वाटत होतं की कोणतरी एक जंगली माणूस, रानटी माणूस माझ्या शेजारी बसवलाय, आपल्याला आपलं उरकायचं आणि लवकर इथून निघायचंय, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु सगळ्यांची भोजनं झाली, संवाद झाले आणि ते होत असताना शेवटी आभार मानायचे होते. चिपळूणकरांनी आभार मानण्याची जबाबदारी महात्मा फुले यांच्यावर सोपवली. आणि महात्मा फुले आभार मानायला उभं राहिले असताना महात्मा फुले चिपळूणकरांना म्हणाले, आता मी माझं सांगणं काय लगेच संपणार नाही, त्यामुळे मला काय बोलायला नको. असं ते दोघं एकमेकात बोलत होते. त्या ड्यूक ऑफ कनॉटने विचारलं की काय म्हणतात ते, काय बोलतात. त्यांना सांगितलं की त्यांना ते म्हणतात की माझं सांगणं लगेच संपणार नाही, त्यामुळे मी बोलत नाही. ते म्हणाले असू द्या, थोडक्यात बोलावं त्यांना काय बोलायचं. कारण त्या ड्यूक ऑफ कनॉटच्या मनात असं होतं, आता हा जंगली माणूस, रानटी माणूस, शेतकरी माणूस काय बोलणार आहे, थोडंफार मराठी बोलेल किंवा काय सांगेल आणि आभार संपतील आणि संपेल हा कार्यक्रम. आणि म्हणून त्यांनी त्यांना परवानगी दिली. महात्मा फुले बोलायला उभे राहिले आणि महात्मा फुले बोलताना महात्मा फुलेंनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी आपला आसूड हा निबंध त्या ठिकाणी वाचून दाखवला. त्या आसूड या निबंधामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांची व्यथा होती, या देशातल्या स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. महात्मा फुले बोलत होते की या देशात तुम्हा इंग्रज अधिकाऱ्यांना, गोऱ्या साहेबांना आमच्या शेतकऱ्यांची भाषा कळत नाही, त्यामुळे तुम्हाला शेतीचे प्रश्न माहीत होत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहे, त्यामुळे शेतीची अवस्था भीषण बिकट झालेली आहे. एवढंच नाही तर या ठिकाणचा तुमचा महसूल अधिकारी लाच घेतल्याशिवाय ब्राह्मण अधिकारी शेतकऱ्याची कामं करत नाही, त्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक होते, त्यामुळे इंग्रजांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. एवढं बोलून महात्मा फुले थांबत नाहीत. ह्याचाच अनुवाद महात्मा फुले स्वतः इंग्रजीत करून त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगतात आणि तो त्या ठिकाणी शॉक होतो की असा एक शेतकरी अवतारात आलेला हा जंगली माणूस इंग्रजीत सुद्धा बोलतोय. महात्मा फुले शेवटी समारोप करताना एक वाक्य महत्वाचं सांगतात की महात्मा फुले म्हणतात, तुमच्या इंग्रज राणी साहेबांना, व्हिक्टोरिया राणी साहेबांना हेही सांगा की तुमच्या सारख्या या देशात मुली आहेत आणि त्या मुलींना सक्तीचं मोफत शिक्षण दिलं पाहिजे, त्यासाठी इंग्रज सरकारने पावलं उचलली पाहिजेत. हे व्हिक्टोरिया राणीच्या मुलाला महात्मा फुले त्या मेजवानीच्या आभाराच्या कार्यक्रमात जाहीरपणे सांगतायत आणि ते इंग्रजीतही अनुवादित करून सांगतायत. पुढे जाऊन ड्यूक ऑफ कॉटन ते मान्य करतायत आणि पुढे इंग्रज या देशात मुलींसाठी शाळा असाव्यात यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे केवळ रस्त्यावरची लढाई, केवळ मुलींच्या शाळा उघडली एखादी किंवा मुलींच्या शाळेसाठी संघर्ष करत होते एवढंच कार्य नाहीये. महात्मा फुले यांचं कार्य त्या पलीकडे आभाळा एवढं कार्य आहे. हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आपल्या प्रत्येकाला समजलं पाहिजे. अशा महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.